नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच आमदार विक्रम काळे यांनी म्हटले आहे की या शाळांना अनुदान मिळवून देणारच. तर ते कोणत्या प्रकारच्या शाळा आहेत आणि त्यांना कशा प्रकारचे अनुदान हे मिळवून देणार आहेत ते आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. चला तर मित्रांनो, काय बातमी पाहूया. काल छत्रपती संभाजीनगर येथे शिवनेरी लॉन्समध्ये राज्यातील केंद्रीय आश्रमशाळा म्हणजेच शाहू फुले आंबेडकर व अनुसूचित जाती आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे अनुदान द्यावे व विद्यार्थ्यांना शालेय परिपोषण आहार द्यावा यासाठी काल राज्यस्तरीय मेळाव्याचे व नूतन सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट यांच्या सत्काराचे आयोजन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माननीय आमदार विक्रम काळे साहेब उपस्थित होते. त्यांनी त्यामध्ये म्हटले की मी 15 वर्षापासून सातत्याने हा प्रश्न सभागृहात सातत्याने लावून धरलेला आहे. प्रत्येक अधिवेशनात हा प्रश्न मी उपस्थित करून संबंधित मंत्र्यांकडून आश्वासन घेतले. त्यामुळे सन 2019मध्ये या शाळेला 20% अनुदान द्यायचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. परंतु मानधनाऐवजी वेतन श्रेणीमध्येच हे वेतन द्यावे असा प्रयत्न माननीय आमदारांचा सुरू आहे. यापुढील काळात नूतन सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट साहेब यांच्या दालनात सविस्तर बैठकीचे आयोजन करून यातून मार्ग काढून या सर्व केंद्रीय आश्रमशाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीप्रमाणे वेतन सुरू करण्यासाठी माननीय आमदार प्रयत्न करणार आहेत असेही ते यावेळेस म्हणाले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे, अतिक अन्सारी तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. माहिती आवडली तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो. धन्यवाद.